मी प्रफुल्ल जाधव, परिवर्तन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव. आम्ही एक सन्माननीय वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत, त्यांना एक पत्र दिलेलं आहे. आणि पत्र म्हणजे असं आहे, विरार येथील मूल स्थानिक रहिवाशांना होत असलेल्या समस्या तसेच इतर सामाजिक विषय. मी तुम्हाला मुद्दा क्रमांक 1 वाचून दाखवतो. महोदय, विरार हे शहर अनेक गावांच्या समूहातून तयार झाले आहे. आजही येथे काही जुनी गावे अस्तित्वात आहेत. तसेच विरार शहराच्या अनेक भागाला त्या गावांच्या नावावरून संबोधले जाते. उदाहरणार्थ मनवेलपाडा गाव, फुलपाडा, रानडे तलाव, मिठवावाडी, तारवाडी, जलबावाडी, नारंगी गाव, डोंगरपाडा, चिखल डोंगरी अशी अजून अनेक गावे ह्या विरार शहरात आपले गाव पण टिकवून आहेत. पण या गावामध्ये आगरी, कोली, वाडवल, भंडारी, आदिवासी अशा अजून अनेक समाजाचे लोक राहतात. या गावांमध्ये अस्तित्व हे येथील स्थानिक भूमिपुत्रांमुळेच टिकून आहे. विरार वसई झपाट्याने होणारे शहरीकरण आणि येथील वाढती लोकसंख्या यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांची संख्या ही येथे नवीन आलेल्या लोकांच्या संख्येच्या तुलनेत आता खूपच कमी झाली आहे. महोदय, येथील स्थानिक भूमिपुत्र हे आजही पारंपरिक शेती, मत्स्य व्यवसाय, फूल विक्री, भाजीपाला विक्री यांसारखे छोटे मोठे व्यवसाय करीत असतात. पण आता नव्याने बाहेरून आलेल्या लोकांमुळे तेथील मूळ स्थानिक रहिवाशांना व्यवसायासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि त्याच मुख्य कारण आहे की येथील स्थानिक भूमिपुत्रांसाठी कुठलीही आरक्षित असे बाजार मार्केट उपलब्ध नाही आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे बाजार उपलब्ध आहेत त्या बाजारांमध्ये नव्याने बाहेरून आलेल्या लोकांचा दबदबा हा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्र हा दुर्लक्षितच राहत आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. महोदय, आमची आपणास या पत्राद्वारे नम्र विनंती आहे की आपण येथील मूळ स्थानिक भूमिपुत्रांसाठी स्वतंत्र असे आरक्षित बाजार उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून येथील स्थानिक भूमिपुत्रांना आपले व्यवसाय करणे सोयीस्कर जाईल. मुद्दा क्रमांक 2. महोदय, विरार वसई महानगरपालिका हद्दीमध्ये होणाऱ्या ट्रॅफिक समस्या विषयी आपणास माहिती असेल. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि हा सर्वांना त्रासदायक आहे. आणि याचे मुख्य कारण आहे तेथील अनधिकृत नियोजन शून्य असे रिक्षा स्थानके. वसई विरार येथे असा एकही रस्ताच नाही जेथे अशी नियोजन शून्य अनधिकृत रिक्षा स्थानके उभी नाहीत. आपल्या महानगरपालिकेने जर यात नीट लक्ष घातले आणि रिक्षा व रिक्षा स्थानके यांच्यासाठी योग्य ती नियमावली जाहीर केली व त्यांची कठोर अंमलबजावणी करून घेतली तर वसई विरार येथील ट्रॅफिक समस्येवर योग्य तो तोडगा निघेल. हे महानगरपालिकेने लक्षात घेतलं पाहिजे, गरजेचं आहे. आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे. आम्ही आशा बाळगतो की आपण यावर योग्य तो निर्णय घेतील. मुद्दा क्रमांक 3. महोदय, महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ 14 वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. तरी सुद्धा आपल्या महानगरपालिकेकडे अजूनही कुठेही योग्य असे फेरीवाले धोरण अस्तित्वात नाही. हम कभी नहीं सुधरेंगे. आज आपण कुठल्याही रस्त्यावर बघा, कुठेही कसेही फेरीवाले आपली गाडी तसेच धंदा लावतात. शहरातले अनेक फुटपाथही या फेरीवाल्यांच्या कब्जात आहेत. वास्तव आहे, शहराच्या विद्रुपीकरणाला जितके हे अनधिकृत फेरीवाले जिम्मेदार आहेत तितकीच जिम्मेदार आपली महानगरपालिका ही आहे, हे मान्य करा. आपल्या महानगरपालिकेकडून योग्य असे नियोजन झाल्यास व त्या नियोजनाची योग्य ती अंमलबजावणी झाल्यास ही फेरीवाल्यांची समस्या नक्की सुटू शकते. आणि या फेरीवाल्यांच्या योग्य त्या नियोजनासाठी आमची संस्था म्हणजे आम्ही परिवर्तन फाउंडेशन, आमची संस्था आपल्या महानगरपालिकेच्या जोडीला एक सुसज्ज अशा आराखड्यावर काम करण्यास इच्छुक आहे.
आपण आम्हास वसई विरारच्या सुंदरीकरणासाठी आपल्या जोडीला काम करण्याची संधी द्याल अशी आम्ही आशा बाळगतो. मुद्दा क्रमांक 4. महोदय, वसई विरार मधील एक मोठी समस्या येथील रस्तेही देखील आहेत. वसई विरार येथील लोकसंख्या तर झपाट्याने वाढत गेली, त्यामुळे येथील वाहनांची संख्याही तेवढीच वाढली, पण रस्ते हे आजही पूर्वी तितकेच अरुंद आहेत. रस्त्याचे नियोजन हे या आधी असलेल्या नगरपालिका सिडको यांनीही केले नव्हते आणि आता आपल्या महानगरपालिकेकडून होत नाही. एक तर आधीच अरुंद रस्ते आणि त्यात रस्त्याच्या बाजूला बसलेले फेरीवाले आणि पार्किंग केलेली वाहने. आज महानगरपालिका स्थापन होऊन इतक्या वर्षांनी शहरात कुठेही महानगरपालिकेचे स्वतःचे वाहनतळे पार्किंग उपलब्ध नाही. हे दुर्भाग्य आहे आपलं आणि याच्या नियोजनासाठी आपली महानगरपालिका उदासीन दिसून येत आहे. आपल्या महानगरपालिकेकडून कुठलीही कारवाई न केल्यामुळे तेथील मुख्य रस्त्याची टुरिस्ट बसेस तसेच स्कूल बसेस पार्किंग केलेल्या दिसून येतात. आमची आपणास विनंती आहे की आपण मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी पार्किंग केलेल्या बसेसवर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवणार नाही व शहरातल्या ट्रॅफिकच्या समस्याही उद्भवणार नाहीत. सदर विषय आपण योग्य ती कारवाई कराल ही आपणास आमची नम्र विनंती. महोदय, वरील सदर मुद्दे शहराला भेडसावणाऱ्या काही मुख्य मुद्द्यांपैकी आहेत. आमची संस्था शहराच्या चांगल्या नियोजन करण्यासाठी सर्व प्रकारे आपल्या महानगरपालिकेला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. आम्ही आपल्याकडून आशा बाळगतो की आपण त्वरित या मुद्द्यावर लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेतील. आपण घेतलेला निर्णय आम्हाला पत्राद्वारे कळवावा. हे परिवर्तनच्या माध्यमातून हे जनतेचे मनातले मुद्दे सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही हे पत्र दिलेलं आहे. त्याशिवाय मी सन्माननीय आयुक्त साहेबांची वेळ सुद्धा मागितलेली आहे. आम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सन्माननीय आयुक्त साहेब अनिल पवार साहेब वेळ देणार आहेत. हे मुद्दे घेऊन त्यांच्याशी बसणार आहे. त्याशिवाय हेच मुद्दे मी काही वसई विरार महानगरपालिका तक्रारीचे मुद्दे मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे यांच्या मुख्य सचिवालयाकडे दिलेले आहेत. त्याचा सब्जेक्ट पण तुम्हाला सांगतो मी. वसई विरार शहर महानगरपालिकाकडून महाराष्ट्र शासनाची तसेच येथील जनतेची होत असलेली फसवणूक आणि तेथील समृद्ध अशा परिसराचा होत चाललेला त्रासबद्दल आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी. हे असे अनेक मुद्दे याच्यामध्ये आम्ही टाकलेले आहेत एनजीओच्या माध्यमातून, परिवर्तनच्या माध्यमातून, जे महानगरपालिकेकडून कामं होत नाही. अनेक असे राजकीय लोक आहेत, ते सुद्धा पण ह्या राजकीय लोक आहेत, पॉलिटिशियन आहेत, काही संस्था आहेत, अनेक असे समाजकार्यातील लोक पालिकेशी संबंधित जनतेच्या हितासाठी पत्र देत असतात. पण हे गब्बर लोक काहीच लक्ष देत नाही. म्हणजे माजलेले आहेत ते, एवढे गब्बर लोक आहेत. तर माझी त्यांना खरोखर, आणि अनिल पवार साहेब हे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत, खूप चांगले आयुक्त आहेत असे मानले जातात. त्यांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि असं आदर्श आयुक्त बनावा की आपली बदली पण होत असेल ना तर जनतेने विरोध केला पाहिजे की आम्हाला अनिल पवार साहेबच वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.